नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या देशात दरवर्षी लाखो टन अन्न फक्त योग्य साठवणूक नसल्यामुळे वाया जातं? पण जिथे समस्या असते तिथेच एक मोठी संधीही दडलेली असते. आणि हीच संधी आहे अन्न प्रक्रिया आणि कोल्ड चेन उद्योगात. जर कोणाला उद्योजक बनायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे विश्लेषण खास त्यांच्यासाठी आहे. चला, या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण आज आपण फक्त संधींबद्दल नाही, तर त्या संधींना सत्यात कसं उतरवायचं याबद्दल बोलणार आहोत. एक यशस्वी फूड एम्पायर उभारण्याचं स्वप्न आज प्रत्यक्षात येऊ शकतं. तुम्ही बघा, सध्या भारतभर आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात कृषी व्यवसायात एक मोठी लाट आली आहे. अन्न प्रक्रिया आणि कोल्ड चेन व्यवस्थापन ही फक्त काळाची गरज नाही, तर एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठीची ही एक सुवर्ण संधी आहे. तर मग ह्याच संधीचं सोनं कसं करायचं? यासाठीच महाराष्ट्र शासनाच्या MCED कार्यालयाने एक खास ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम फक्त माहिती देत नाही, तर एक यशस्वी उद्योजक बनण्याचा संपूर्ण रोडमॅप देतो. या कार्यक्रमाकडे असं बघता येईल की जणू काय ही एक उद्योजकता टूलकिट आहे. म्हणजे तुमचा व्यवसायाचा पाया मजबूत करण्यासाठी जी काही हत्यारं म्हणजे जी काही स्किल्स लागतात ती सगळी तुम्हाला इथे मिळतील. या कार्यक्रमाची रचना खूप सोपी आणि सरळ आहे. तो तुम्हाला टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जातो. मुख्य 3 पायऱ्या आहेत. पहिलं, उत्पादन कसं करायचं ते शिका. दुसरं, स्वतःचा ब्रँड तयार करा. आणि तिसरं, बाजारात आपलं उत्पादन कसं विकायचं हे शिका. या पहिल्या टप्प्यात आपण थेट उत्पादनाच्या मुळाशी जातो. मग ते आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान असो किंवा फळं आणि भाज्या सुकवण्याची डिहायड्रेशन प्रक्रिया, कडधान्य आणि धान्यावर प्रक्रिया कशी करायची, बेकरी आणि डेअरी उत्पादनं, मत्स्यपालन आणि सध्या खूप चर्चेत असलेले मिलेट आधारित उद्योग, या सगळ्याचं ज्ञान तुम्हाला इथे मिळेल. आता उत्पादन तर झालं, पण ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं? इथे येतो दुसरा टप्पा, ब्रँडिंग आणि टेक्नॉलॉजीचा. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स शिवाय तर पर्यायच नाही. मग आपला ब्रँड कसा तयार करायचा? त्यासाठी AI टूल्स कसे वापरायचे? आकर्षक पॅकेजिंग आणि योग्य लेबलिंग कसं करायचं? हे सगळं इथे शिकायला मिळतं. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, ज्याच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. तो म्हणजे मार्केट. आपलं उत्पादन देशात आणि परदेशात कसं विकायचं? म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रक्रिया काय असते, वेंडर म्हणून नोंदणी कशी करायची, सरकारी टेंडर कसे भरायचे, यासारख्या अत्यंत व्यावहारिक गोष्टी इथे शिकवल्या जातात. बरं, कौशल्य तर मिळाली. आता प्रत्यक्षात आपलं अन्न साम्राज्य उभं करण्याची वेळ आलीय. यासाठी लागणाऱ्या कायदेशीर आणि आर्थिक गोष्टींची माहिती घेऊया. म्हणजे कंपनी रजिस्ट्रेशनपासून ते पैसे उभे करण्यापर्यंत. अन्न व्यवसायात उतरताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कोणती? ती म्हणजे FSSAI लायसेन्स. हा फक्त कागद नाहीये, तर ग्राहकांना तुमच्या उत्पादनाच्या क्वालिटीची आणि सुरक्षिततेची दिलेली गॅरंटी आहे. आणि याची नोंदणी प्रक्रिया कशी करायची हे या कार्यक्रमात सविस्तरपणे समजावून सांगितलं जातं. इतकंच नाही, तर तुमची कंपनी कायदेशीररित्या कशी रजिस्टर करायची, तुमची एखादी खास रेसिपी किंवा प्रक्रिया असेल तर त्याचं पेटंट कसं घ्यायचं आणि तुमच्या ब्रँडचं संरक्षण कसं करायचं, या सगळ्याचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रवासात सरकारही तुमच्या पाठीशी उभं आहे. सरकार कर्ज, सबसिडी आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून उद्योजकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतं. या प्रशिक्षणात तुम्हाला काही प्रमुख सरकारी योजनांची अगदी सविस्तर माहिती दिली जाते, जसं की PMEGP, CMEGP, सीड मनी आणि PMFME. या प्रत्येक योजनेचा नेमका उद्देश काय आहे, त्यातून निधी कसा मिळवायचा, अर्ज कुठे आणि कसा करायचा, हे सगळं तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगितलं जाईल. सरकार आणि प्रशिक्षण हे तर झाले आधारस्तंभ, पण यांच्या पलीकडेही एक मोठी सपोर्ट सिस्टीम आहे जी तुमच्या मदतीसाठी तयार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था पाठीशी उभ्या आहेत. ह्या सिस्टीममधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे द माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशन. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. शेतकऱ्याला फक्त शेतीपुरतं मर्यादित न ठेवता त्याला कौशल्य आणि बाजारपेठ देऊन सक्षम बनवणं. फरक सोपा आहे.
MCEDचा हा कार्यक्रम तुम्हाला एक यशस्वी उद्योजक म्हणून घडवतो, तुम्हाला वैयक्तिक पातळीवर तयार करतो. तर माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशन हे मोठ्या स्तरावर काम करतं, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करून ग्रामीण विकासाला चालना देतं. खरं तर दोन्ही मिळून संपूर्ण कृषी क्षेत्राला मजबूत करण्याचं काम करतात. तर मग एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर आता थांबायचं कशाला? आता खरी वेळ आहे पुढचं पाऊल उचलण्याची. आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. आणि या कार्यक्रमाबद्दलची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन आहे, फक्त 2 ते 3 दिवसांचा. आणि यासाठी कोणतीही मोठी डिग्री नाही, तर फक्त व्यवसाय सुरू करण्याची एक जबरदस्त इच्छाशक्ती लागते. म्हणजे बघा, अन्न प्रक्रिया या एका शब्दापासून सुरू होणारा हा प्रवास तुम्हाला थेट एका यशस्वी ग्लोबल बिझनेसपर्यंत नेऊन पोहोचवतो. हाच या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. या एवढ्या मोठ्या संधींच्या महासागरात भारताच्या या अन्न क्रांतीमध्ये आणि या देशाच्या अन्न भविष्याला आकार देण्यात आपलं योगदान काय असणार आहे?